बऱ्याचशा ठिकाणचे हॉटेल्स आहेत ना ती कंटाळा करतात सोलकढी करायला, म्हणून बाहेरून कोणाकडून तरी आउटसोर्स केली जाते. आता आगळ किती तुमच्याकडे आंबट आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे मला वाटतं. चिकन थाळी असो किंवा मटन थाळी किंवा कोणतीही मच्छी थाळी, सगळ्यामध्ये एक ड्रिंक कॉमन असते, ती म्हणजे सोलकढी. मित्रांनो, बऱ्याचशा हॉटेलमध्ये ती बाहेरून मागवली जाते, पण आपल्या चिपळूण कोकणी खानावळमध्ये ती आपण स्वतःच बनवतो. कशी बनवतो बघायचे? चला आज दाखवतो. तर मित्रांनो, सोलकढी बनवण्याची सुरुवात होते ती म्हणजे नारळाच्या फोडण्यापासून. म्हणजे नारळ आम्ही घेतो गुहागरी नारळ. हा गुहागरी नारळ आहे, तुम्ही कुठल्याही तुमच्याकडचा अवेलेबल असेल तो घेऊ शकता. पण गुहागरी नारळ आम्ही काय घेतो, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध मिळतं आणि त्यासोबतच हे साईजला पण मोठे असतात, म्हणून तर आम्ही आमच्याकडचे गुहागरी नारळ घेतो. तर चला आता फोडूया आणि मग सुरुवात करूया. मित्रांनो, सोलकढी बनवणं ना एक लेंदी प्रोसेस आहे. लेंदी प्रोसेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये नारळ तोडायला लागतात, त्यानंतर ते बारीक करा, त्यानंतर मिक्सरमधून काढा आणि त्यानंतर त्याचं दूध काढा, त्यानंतर त्याच्यामध्ये कोकमचं रस टाका किंवा आगळ टाका, आलं लसूणची पेस्ट करा, त्याचा रस टाका, अशा बऱ्याच गोष्टी करायला लागतात. त्यामुळे मोस्टली बऱ्याचशा ठिकाणचे हॉटेल्स आहेत ना ती कंटाळा करतात सोलकढी करायला, म्हणून बाहेरून कोणाकडून तरी आउटसोर्स केली जाते. नाहीतर पॅकेजमध्ये, आता पॅकेटमध्ये पण ती मिळते, अशी घेऊन येतात. पण आपण काय करतो माहिती आहे का, की आपण आपल्या हॉटेलच बनवतो. त्याचं कारण आहे की त्याची चव आपण मेंटेन ठेवू शकतो. त्यासोबतच पॅकेटमधली जी आपण घेतो ती थोडीशी महाग पडते. आपण स्वतः बनवली तर कितीही पटीनं महाग असली ना तरी पण, किती नारळ महाग झाले तरी पण आपल्याला ती स्वस्तच पडते. म्हणून तर आम्ही आपल्या हॉटेलच बनवतो. वेळ गेला तरी चालेल, पण सोलकढी फ्रेश पाहिजे. तर चला आता मी बारीक करतोय सगळे नारळ. त्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढूया, त्याचं दूध काढूया आणि त्यानंतर बाकी सगळे त्याच्यामध्ये काय काय टाकतात ते दाखवतो आणि सोलकढी कशी बनते ती बघतो. आपल्याकडे थोडी घट्ट बनवतो. चला. तर मित्रांनो, नारळ फोडून झालेले आहे, थोडंसं धुवून घेऊया आणि त्यानंतर बारीक करून तर मित्रांनो, फायनली आपले 3 नारळ आहेत ते कापून झालेले आहेत. आणि जर 3 नारळ घेत असेल ना तर त्याला 1 लसूण घ्यायची. सोलकढी करताना 1 लसूण, 2 ते 3 मिरच्या. आता बरेच जण काय मिरच्या उभ्या उभ्या कापतात आणि त्यानंतर टाकतात त्याच्यामध्ये, पण आपण तसं नाही करत. आपण मिक्सरमध्येच लावतो ह्या मिरच्या आणि त्याचा रस घेतो. म्हणजे 2 ते 3 मिरच्या. आलं बघा एवढंच घ्यायचं, त्यापेक्षा जास्त आलं घ्यायचं नाही, कारण त्याच्यामुळे ना खूप जास्त तिखट होऊ शकते. म्हणून तर आलं थोडं घ्यायचं, एवढं म्हणजे 2 ते 3 तुकडे. आणि गरज नसते, पण आम्ही थोडंसं कलर येण्यासाठी आगळला बीट थोडंसं टाकतो. मग एवढंसं बीट हे घ्यायचं बस, बाकी काहीच नाहीये. चला आता आपण मिक्सरला लावूया आणि बघूया, पेस्ट करून काढूया. चला दूध काढूया त्याचं. त्याच्यामध्येच टाकूया. शेवटचं थोडंसं खोबरं उरलं त्याच्यातच टाकूया, म्हणजे बारीक होताना एकदम स्मूथ बारीक होईल. हे बघा,
थोडंसं आपण बीट टाकलं त्याच्यामुळे हा असा कलर येतो, मग तो आपल्या सोलकडीला पण चांगला येऊ शकतो ना, म्हणून तर त्यात थोडंसं आपण बीट टाकलेलं आहे. बरेच टाकत नाही, तुमची मर्जी, टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. चला आता आपण याचं दूध काढूया. तर मित्रांनो आता आपण दूध काढणार आहोत, पण दूध काढण्यासाठी लोक वापरतात काय, ही गाळण, पण आपण ती नाही वापरणार आहे. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. आपण वापरणार आहे ती सुती एकदम ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपण, हे बघा हे. आणि याचा फायदा काय होतो माहिती आहे का, की याच्यातून दूध चांगलं निघतं आणि वेस्टेज नाही होत काही. त्याच्यामध्ये कसं प्रेस करायला चमच्याने प्रेस करत राहा, बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. त्यापेक्षा एक सुती स्वच्छ असा फडका घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं उलटून टाकायचं. चला करूया सुरू. हे असं घेतलं की बाजूला कसं तर मित्रांनो हे बघा, फायनली आपल्याकडे 3 नारळांचं एवढं दूध निघालंय. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आपण मिक्सरमध्ये टाकतो म्हणून तर थोडंसं जास्त पाणी निघालंय. आता आपण काय करूया, बरेच जण कोकम टाकतात, पण आपण कोकम टाकत नाही, आपण टाकतो हे आगळ. तर आगळ आपण 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच आगळ टाकलेलं आहे. हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं याच्यामध्ये चिमूटभर असं मीठ पण टाकायचं. हे बघा एवढंसं मीठ टाकतं आपण. आणि हे सगळं आपण मस्तपैकी ढवळून घेऊया. थांब, थोडंसं आगळ टाकायला पाहिजे. अजून 1 चम्मच आगळ. आता बघूया, थोडंसं अजून पाहिजे. क्या गुंडा बनेगा रे तू. थोडंसं अजून पाहिजे. 5 चम्मच टाकले. मोजून ठेवा. आता आगळ किती तुमच्याकडे आंबट आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे मला वाटतं. तर आपण आता 5 चम्मच टाकलेले आहेत. पिऊन पिऊनच संपायची. हा, 1 नंबर झाली. तर याच्यामध्ये काय काय टाकायचं असतं, आगळ, मीठ, थोडंसं आलं, थोडंसं मिरची, बीट आणि खोबरं. बस या इन्ग्रेडियंट्सनी आपली बेस्ट अशी कोकणातली सोलकढी बनते. तर आता थोडीशी थंड व्हायला ठेवूया आणि आपण मग पिऊन बघूया. चला. तर मित्रांनो, ही होती आपल्या चिपळूण कोकणी खानावळमधली सोलकढी, जी आपण स्वतःच बनवतो. तर मित्रांनो, ही सोलकढी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ही सोलकढी पिण्यासाठी आमच्या चिपळूण कोकणी खानावळला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही आपली सोलकढी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.